चला, आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक. मी त्यासाठी आहे ना 2 वाटी नारळ आहे ना किसून घेतलाय. हे बघा, याचं वरचं आहे ना आवरण काढून टाकलंय आणि नारळ किसून घेतलाय. 2 वाटी ना हे आहे किस आहे तो, आणि 1 वाटी गुळ आहे. आता आपण पीठ मळून घेणार आहे. पहिल्यांदा हे 2 वाटी मी पीठ घेतलंय तांदळाचं, 1 वाटी आणि ही दुसरी वाटी. त्याच्यामध्ये टाकूया थोडस मीठ. चमचा तूप. तूप टाकते 1 चमचा. दूध घेते. पाण्याने पण मळतात, पण मी दुधाने मळते कारण का कलर छान येतो व्हाईट म्हणून. हे दूध घेतलंय मी. दुधाने आपण पीठ मळून घेऊया. आपण पीठ मळून घेतलंय. आता मी याला आहे ना वाफेवर शिजवून घेणार आहे 10 मिनिटासाठी. पहिलं पीठ मळून घेतलं मी. डायरेक्ट पीठ नाही ना मी हे करून घेतलं नाही, म्हणजे वाफेवर शिजवून नाही घेतलं. पहिलं मी मळून घेतलं, आता वाफेवर शिजवून घेणार आहे मी. पेपर ठेवलंय मी आणि आपलं हे पीठ आहे ना त्याच्यावर असं ठेवून दिलंय 10 मिनिटासाठी. वाफवून घेणार. ठेवूया आपण साखर आणि 10 मिनिटं चांगलं वाफवून घेऊया. 10 मिनिटं झाले मोजून. आपण काढून घेऊया. पीठ आपण काढून घेतलंय. पीठ गार करायला ठेवलंय मी. तोपर्यंत आपण सारण करून घेऊया. पीठ आपलं गार होईल. एवढा कडक कडक झालं एकदा. पीठ गार होते तोपर्यंत आपण सारण करून घेऊया. गॅस चालू केलाय. एक चमचा तूप टाकूया. टाकूया खसखस. खोबरं भाजून घेऊया छानपैकी. त्याच्यात टाकूया आपण गूळ. एक वाटी गूळ घेतलाय मी. गूळ आहे ना मिक्स करून घेऊया. गॅस एकदम बारीक ठेवलाय. त्याच्यामध्ये तीळ पण टाकतात, मी तीळ नाही टाकले. ते आपण इलायची घेतली बघा, आणि जायफळ. आपला गूळ पूर्णपणे वितळलाय आणि सारण पण आपलं छान झालंय. आपल्याला सारण आहे ना एकदम घट्ट नाही करायचं. मग घट्ट केल्यामुळं काय होतं की गुळ आहे ना एकदम असा हे होतो, चिकट होतो आणि सारण एकदम घट्ट होतं. तर आपल्याला यातलं पाणी हे करून टाकायचं आहे. झालं आपलं सारण पण झालं. सारण आपण गार करून घेऊया. गॅस करूया बंद. सारण गार करून घेऊया आपण. पीठ आपलं हे करून घेऊया. गरम आहे ना.
गरम ह्याच्यातच याला मळून घ्यायचं असतं. वाफा निघताय. थोडंसं दूध घेतलंय मी, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे. थोडं थोडं हात लावून ना मळून घेणार. असं पीठ आपलं मळून झालंय. हे बघा छानपैकी मळलंय, बिलकुल चिरा पडत नाही. बघा पीठ ठेवूया बाजूला. सारण घेऊया. सारण आपलं गार झालंय. याच्यामध्ये टाकूया आपण इलायची, जायफळ नंतरच टाकायचं, कारण का याचा सुगंध असतो ना तो निघून जात नाही, म्हणून छान सुगंध येतो. हलवून घेऊया आपण. आता आपण मोदक करायला घेणार आहे. त्याच्या अगोदर मी पाणी ठेवते गॅसवर. आपण गोळा घेतलाय. आपण आहे ना चांगला हे करून घेऊया. मला लाटायचं तर लाटून घेऊ शकता. खूप मोठा झाला, थोडा छोटा. आपण लाटून घेऊया गोळा. पाहिजे तर तूप लावू शकता तुम्ही. बिलकुल चिरत नाही. बघा असे पारे करून घेऊया. सारण टाकूया. छान झालंय ना. आपण अजून एक दोन बनवूया. असेच आपण आहे ना सगळे करून घेऊया. पाणी गरम करायला ठेवलंय. आता आपण मोदक ठेवूया.
मी 7 मोदक ठेवलेत कारण का जास्त अडचण नको म्हणून. जर लावूया एक थोडं थोडं तूप सोडूया आपण. आता आपण झाकूया. आणि 10 मिनिटं ना वाफवून घेऊया. मिनिटांनी बघूया. झाले आपले मोदक तयार. काढून घेऊया आपण 2-3 साचेचे पण मोदक बनवणार आहे. मी 2 बनवले. पीठ घ्यायचं, त्याला तूप लावलंय, आता ठेवायचं. बरोबर लावायचं, असं बाजूने दाबायचं. आणि त्याच्यात सारण भरायचं. म्हणजे जास्त सारण नाही बसत कारण का हे साचेचे मोदक आहेत ना, म्हणून मी असं फोल्ड करायचं. वरून हे दुसरं पीठ असं लावायचं. झाले आपले साचेचे मोदक तयार. पण साच्यापेक्षा ना हाताचेच मोदक छान होतात. तर काही प्रॉपर होतात ना हाताने केलेले. हे थोडं इथं हे होतंय बघा, ओपन राहतं. ह्याला असं कव्हर करायला लागतं असं. झाले साच्याचे मोदक. झाले आपले मोदक तयार गणपती बाप्पासाठी. फोडून दाखवते मी एक. छान झालेत ना, एकदम नरम खुसखुशीत. छानपैकी तूप टाकायचं आणि खायचं. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा.